हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला तर आपण सुरू करूया मोशन इन प्लेन. ओके, सो मी थोडक्यात या टॉपिकबद्दल अजून समराइज करतो की हा जो टॉपिक आहे इट इज रिलेटेड टू द मोशन ओनली, मोशन इन प्लेन. ओके, सो मी तुम्हाला 3 मोशन महत्त्वाचे सांगितले होते. एक 1 डायमेन्शनल मोशन, एक 2 डायमेन्शनल मोशन आणि एक 3 डायमेन्शनल मोशन. तर या 3 मोशनपैकी बघा 1D मोशन, देन 2D मोशन अँड देन 3D मोशन. याला आपण स्ट्रेट लाईन म्हणतो ना, स्ट्रेट लाईन मधली मोशन. याला आपण प्लेन मधली मोशन म्हणतो, XY प्लेन घेतो ना आपण, XY प्लेन. आणि याला आपण स्पेस मधली मोशन म्हणतो, जिथे की आपण XYZ तिन्ही ॲक्सिसचा विचार करतो. इथं फक्त एकतर एक्स ॲक्सिस असेल और Y और Z. ओके, सो स्ट्रेट लाईन मोशन, प्लेन 2 डायमेन्शनल मोशन, स्पेस 3 डायमेन्शनल मोशन, अशा 3 प्रकारच्या मोशन्स असतात. ओके, मग आपलं जे डिस्कशन आहे लास्ट लेक्चरचं किंवा त्याच्या आधीच्या लेक्चरचं, हे सगळं डिस्कशन कशावरचं आहे? स्ट्रेट लाईनवरचं आहे. सो या टॉपिकमध्ये आपल्याला ही एक मोशन इन डिटेल आपण बघतोय, ॲज वेल ॲज ही एक मोशन प्लेनमधली इन डिटेल बघायची आहे. ही काय फारशी मोशन स्टडी होत नाही. सो या 2 मोशनचा स्टडी आपण या टॉपिकमध्ये इन डिटेल करणार आहोत. त्यातला आपला जो स्टडी सुरू आहे सध्या तो कुठला सुरू आहे? 1 डायमेन्शनल सुरू आहे. म्हणजे तुम्ही जर लास्ट लेक्चर दोन्ही बघितलेत तर दोन्ही लेक्चरमध्ये आपण याचा स्टडी करतोय. अजून काय आपण 2 डायमेन्शनल मोशनकडे आलेलो नाही. XY प्लेन आपण कन्सिडर केलेलं नाही. आपण जे काही कन्सिडर करतो ते सगळं 1 डायमेन्शन घेतलं. मग त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन बघितलं, डिस्प्लेसमेंट बघितलं, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ बघितले, बरोबर, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ बघितले, त्या ग्राफवरून काल कायनेमॅटिकल इक्वेशन्स फाइंड केले. सो सगळं आपण अजून 1 डायमेन्शनल मोशनशी रिलेटेड बघतोय. आता या 1 डायमेन्शनमधला एक शेवटचा पॉईंट आहे रिलेटिव्ह मोशन. हा पॉईंट संपूया म्हणजे आपल्या पहिल्या मोशनचा पूर्ण स्टडी होऊन जाईल इथं. आणि मग आता याच्यावरचे आपण MCQज आज डिस्कस करूया. सो एक पॉईंट ह्या 1D मोशनमधला राहिलेला आहे, तो म्हणजे कुठला? रिलेटिव्ह मोशन. व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह मोशन? आता पहिल्यांदा अर्थ समजून घेऊया. रिलेटिव्ज असतात ना, नातलग आपण मराठीमध्ये म्हणतो. रिलेटिव्ज एकमेकांचे रिलेटिव्ज असतात, बरोबर. म्हणजे याचा अर्थ 2 रिलेटिव्ज असतील तर त्या दोघांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे, कुठलंही रिलेशन असेल, पण ते दोघं एकमेकांना रेफरन्स आहे, दोघं एकमेकांसाठी किंवा रेफरन्स पॉईंट आहेत. हा त्याच्यासाठी आहे, तो याच्यासाठी आहे. ओके, म्हणजे रिलेटिव्ह शब्दशः अर्थ आपण पहिल्यांदा बघूया. सो रिलेटिव्ह म्हणजे दोघांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असणं गरजेचं आहे. सो कसली व्हेलॉसिटी? रिलेटिव्ह मोशन बघायचे म्हणजेच रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं आपण म्हणूया. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजेच रिलेटिव्ह मोशन. ओके, मग आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर दोघं जण असतील ना इथं, दोघं जण असतील आणि दोघांची एकमेकांशी रिलेट असलेली किंवा रिलेटेड असलेली व्हेलॉसिटी. ओके, सो रिलेटिव्ह मोशन इज व्हॉट? द मोशन ऑफ वन ऑब्जेक्ट किंवा वन पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू another or vice versa. vice versa चा अर्थ काय? द मोशन ऑफ अनदर पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू वन. पहिल्याची दुसऱ्याबरोबर किंवा दुसऱ्याची पहिल्याबरोबर असलेली मोशन म्हणजे कसली? रिलेटिव्ह मोशन. सिमिलरली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय? द व्हेलॉसिटी ऑफ वन पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू. हे मी विथ रिस्पेक्ट टू लिहितोय बरं का, हे शॉर्टमध्ये लिहितोय. असं लिहिलं तर चालतं की किंवा तुम्ही पूर्ण विथ रिस्पेक्ट टू लिहिलं तरी चालेल. द व्हेलॉसिटी ऑफ वन पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू अदर किंवा अनदर बनतो, और किंवा अँड वाईस वर्सा म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ अनदर पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट किंवा वन असं म्हटलं तरी चालेल. पहिल्याची दुसऱ्याबरोबर असलेली व्हेलॉसिटी किंवा मोशन किंवा दुसऱ्याची पहिल्याबरोबर असलेली व्हेलॉसिटी किंवा मोशन म्हणजे रिलेटिव्ह मोशन किंवा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. आणि हे सगळं आपण अजून 1 डायमेन्शनलमध्ये म्हणतोय. अशीच रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 2 डायमेन्शनमध्ये पण असेल ना, सिंपल. सो अजून आपण 1 डायमेन्शनचंच स्टडी करतोय. ओके, सो आता एक उदाहरण घेऊया.
ओके, दिस इज, लेट अस कन्सिडर वन ट्रेन. एक ट्रेन आहे, ही ट्रॅक 1 वरती चाललेली आहे, ट्रॅक 1 म्हणूया. सेम जर आपण दुसरा ट्रॅक इथं काढला आणि त्याच्यावरती जर ट्रेन कन्सिडर करूया आपण, ही ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवरती आहे. सो ट्रॅक ए म्हणतो मी आणि ट्रॅक बी म्हणतो, म्हणजे ट्रेन ए आणि ट्रेन बी अशा दोन्हीही एकाच डायरेक्शनला चालल्यात असं आपण म्हणूया, प्लस एक्स ॲक्सिस म्हणूया. दिस इज डायरेक्शन ऑफ मोशन, इकडं चाललेलं आहे, दोन्ही एकाच डायरेक्शनला, किंवा दोन्ही इकडं चाललेत, कसंही कन्सिडर करू शकतो आपण. सो समजा ह्या दोन्ही जर अशा चालल्या असतील तर बघा, जेव्हा दोन्ही ट्रेनचं स्पीड सेम असेल, स्पीड इन द सेन्स व्हेलॉसिटी, दोन्ही ट्रेनची व्हेलॉसिटी जर सेम असेल तर काय होईल मला सांगा. पहिलीच केस आपण ती घेऊया. इफ व्हेलॉसिटी ऑफ ट्रेन ए इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ ट्रेन बी, दोघांची व्हेलॉसिटी सेम आहे, तर इकडचा पॅसेंजर इकडच्या पॅसेंजरला जेव्हा बघतोय तेव्हा ते एकमेकांच्या कशा असतील, समोर असतील. अजून थोड्या वेळाने पुढे गेले, अजून एकमेकांच्या समोर आहेत. सो त्यांची जी पोझिशन आहे ती पोझिशन चेंज होईल का? नो, द पोझिशन ऑफ दिस टू पॅसेंजर विल नॉट चेंज. वाय इट इज नॉट चेंजिंग? बिकॉज बोथ ट्रेन्स आर मूव्हिंग विथ द सेम व्हेलॉसिटी. सिंपल, लक्षात येते, दोन्ही ट्रेन सेम व्हेलॉसिटीनं चालल्या असताना एकमेकांकडे जेव्हा पॅसेंजर बघतात किंवा त्या दोन ट्रेन्स एकमेकांकडे बघतात, आय मीन दोन ट्रेनच्या पोझिशन्स एकमेकांच्याकडे जेव्हा असतात तेव्हा त्या सेम असतील, समोरासमोर असतील. ओके, सो त्या केसमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती येणार सांगा. सो या केसमध्ये कुठलीही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी येणार नाही. सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज 0. सो याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणायचं नाही. लक्षात येते, म्हणजे दोघंही सेम स्पीडनं चाललेत, इकडे चाललेत किंवा इकडे चाललेत किंवा वर चाललेत किंवा खाली चाललेत, कुठेही म्हणा. सो दोघांची व्हेलॉसिटी जेव्हा सेम असेल तेव्हा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी नसते. साहजिकच ना, रिलेटिव्ह काहीच रिलेशन दिसत नाही, दोघं सेम चाललेत बघा. किमान एक पुढं असताना एक मागं असं तर मग ठीक आहे, आपण म्हणू शकतो. पण दोघं जर सेम व्हेलॉसिटीनं चालले असतील, दोघांना एकमेकांमध्ये काही चेंज जाणवत नाही आहे, सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिकम 0. मग जर असं असेल तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा येतो बघा. देअरफॉर द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ट्रेन ए विथ रिस्पेक्ट टू ट्रेन बी इज VAB लिहितो मी. सो दोघांची काय होणार आहे, सबट्रॅक्शन. सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे दोन पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचा डिफरन्स. मग बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हटलं तर, और बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हटलं तर काय येणार, VBA इज इक्वल टू VB मायनस VA. सो बी आणि ए मधला डिफरन्स घ्यायचा. आधी ए आणि बी मधला घेऊ शकतो, नंतर बी आणि ए मधला घेऊ शकतो, रिव्हर्स करू शकतो ना. ओके, सो पहिली केस काय म्हटलं की समजा दोन्ही ट्रेन सेम चालल्या असतील तर तेव्हा मात्र व्हेलॉसिटी बघा सेम मायनस सेम 0 असणार ना. सो दोन्ही केसेसमध्ये आपण काय म्हणू शकतो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती झाली, 0 झाली. दुसऱ्या केसमध्ये काय असू शकतं, इफ VA ग्रेटर असू शकतो ना, याची व्हेलॉसिटी जास्त आहे समजा, म्हणजे हा ओव्हरटेक करायला लागलेला याला. ओके, मग व्हेलॉसिटी जर जास्त असेल तर काय होणार, सो VAB इज इक्वल टू VA मायनस VB. सो दिस इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. मग ह्याची काहीतरी समजा 50 स्पीड आहे आणि याचं काहीतरी समजा 40 स्पीड आहे, सो 50 मायनस 40 होणार ना. सो डिफरन्स मिळणार आहे. लक्षात आलं का? सो डिफरन्स मिळतोय ना. ओके, आणि समजा तिसरी केस अशी असू शकते ना, इफ हा VB ग्रेटर असू शकतो ना कोणापेक्षा, हा याला ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकतो. ओके, सो त्या केसमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी, VBA इज इक्वल टू VB मायनस VA. हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे, दोन व्हेलॉसिटी मधला डिफरन्स आहे, सबट्रॅक्शन आहे. सो ह्या तीन केसेसमध्ये आपण काय सांगू शकतो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सांगू शकतो. लक्षात येते का बघा. सो हे झालं मॅथमॅटिकल. 3 केसेस बघितल्या आपण. पहिल्या केसमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 0 आली, दुसऱ्या केसमध्ये VA मायनस VB आली. का तर VA फास्ट चाललाय ना. मग आता बघा हा फास्ट चाललाय म्हणजे रिलेशन आलं दोघांच्या मध्ये, रिलेटिव्ह चेंज आला ना. सो चेंज आला म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आली. सो VA मायनस VB. सेम जर हा स्पीड ना असेल तर VB मायनस VA. ओके, सो हे झालं मॅथमॅटिकल आणि हे रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची कन्सेप्ट. आय होप की ही सगळ्यांना समजली असेल. अजून एक आपण असं कन्क्लुजन काढूया बघा.
ह्या केसमध्ये काय सांगितलं, दुसऱ्या केसमध्ये हा फास्ट चाललाय ना, ओके. मग जर हा फास्ट चालला तर यामधला बघणारा पॅसेंजर ह्या ट्रेनकडे जेव्हा बघतो तेव्हा ती ट्रेन फास्ट चालली असं दिसतं ना आपल्याला, पण ती जाताना स्लो चालली असं वाटतं. का तर या ट्रेनमधनं बघतोय ना आपण, स्पीड किती पण असू दे, फक्त याच्यापेक्षा याचा स्पीड कसं पाहिजे, जास्त पाहिजे. सो यामधल्या पॅसेंजरकडे जेव्हा बघतो तेव्हा तो असा स्लो पुढे निघून चालला असं वाटतं. मग तो स्लो का दिसतो बघा, तर ह्या डिफरन्समुळं, दोन व्हेलॉसिटी मधल्या डिफरन्समुळं. सिमिलरली यातल्या पॅसेंजरने याच्याकडे जर बघितलं तर हा स्लोली मागं पडत चाललेला असं दिसतं. मग स्लो म्हणजे मिनिमम डिफरन्स दिसतो तिथं. सो दिस इज द डिफरन्स. सो हे कन्क्लुजन आहे, एक थिअरॉटिकल कन्क्लुजन आहे. किंवा ही ट्रेन फास्ट चालली आहे समजा याच्यापेक्षा, तेव्हा याच्यातला पॅसेंजर याच्याकडे जेव्हा बघेल तेव्हा तो असा स्लोली पुढे निघून चाललाय असं वाटेल. स्लोली दिसताना स्लोली दिसेल, बट ऍक्च्युअली चाललाय कसं, तो फास्ट चाललाय. तो स्लो का दिसतो तर हा डिफरन्स, ह्या डिफरन्समुळे दिसतो. लक्षात येते. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. सो ह्या तीन महत्वाच्या कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. जर दोन पार्टिकल सेम व्हेलॉसिटीनं जात असतील तर त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी नसते. का तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती येणार, 0 होणार. का तर दोन पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचा डिफरन्स आहे ना, सो तो डिफरन्स किती येणार, 0. कधी जर दोघं सेम चालले तर. म्हणून मी म्हटलं ना, ज्यावेळेस दोन्ही ट्रेन सेम जातील तेव्हा इकडला पॅसेंजर आणि तिकडला पॅसेंजर एकमेकांना कायम समोरासमोर असतील बघा. लक्षात येते. सो दिस इज द फर्स्ट केस ऑफ द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. दुसऱ्या केसमध्ये काय, एक तर हा फास्ट जाऊ शकतो याच्यापेक्षा, म्हणजे याची व्हेलॉसिटी कशी झाली, जास्त झाली याच्यापेक्षा, म्हणून लिहिलं आपण VAB, म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ द A विथ रिस्पेक्ट टू B इज इक्वल टू VA मायनस VB. सो इट इज इक्वल टू डिफरन्स आहे ना एक प्रकारचा. सेम तसा हा रिव्हर्स लिहिला. समजा B ट्रेन A पेक्षा फास्ट जात असेल तर B ची व्हेलॉसिटी जास्त झाली, सो मायनस A ची व्हेलॉसिटी. सिंपल. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. बघा लक्षात आलं का. आणि हे अजून वन डायमेन्शनल मोशन मधलंच आहे. बघा दोन्ही ट्रेन एकाच डायरेक्शनला चालल्यात का, अशी काही चाललेलं नाही आहे ना. सो दोन्ही ट्रेन एकाच डायरेक्शनला चालले. सो फक्त एक्स ॲक्सिस कन्सिडर होत आहे. वाय ॲक्सिस वर चालले का ट्रेन, नाही. सो वाय ॲक्सिस नाही येतं, म्हणून हा वन डायमेन्शनल. लक्षात येतं का बघा तुमच्या. नाही थोडंसं कन्फ्युजन असं होईल की लास्ट लेक्चरला आपण XT ग्राफ बघितले, मग तुम्ही म्हणाल सर 2 डायमेन्शन आहेत की. सो दॅट इज नॉट 2 डायमेन्शन. एक्स आणि टी हे डिस्प्लेसमेंट आणि टाइम ग्राफ आहे, ते काही डायरेक्शनचे ग्राफ नव्हते. किंवा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ बघितला, तुम्ही म्हणाल की हे 2 डायमेन्शनल आहे का, नो. तो व्हेलॉसिटी आणि टाइम ग्राफ होता. 2 डायमेन्शनलचा अर्थ अजूनही लक्षात येतोय का बघा. 2 डायमेन्शनल म्हणजे काय, एक पार्टिकल आहे तो मूव्ह होतोय मोशनमध्ये, मग तो वायकडे पण चाललाय आणि एक्सकडे पण चाललाय असं आपल्याला दिसलं पाहिजे. मग ही ट्रेन फक्त अशी चालली आहे ना, अशी वरती जाऊन अशी चालली आहे का, नाही चालली. म्हणजे वरती म्हणजे असं ट्रेनला ठीक आहे थोडासा असा चढ असेल आणि गेली म्हणून त्याला म्हणू शकत नाही आपण, ही एकाच डायरेक्शनला चाललेली. पण ते जर आपण बॉल फेकला तर बॉल वरती पण जातोय आणि समोर पण चाललाय बघा. बॉल वरती पण चाललाय आणि समोर पण चाललाय आहे का, म्हणून 2 डायमेन्शनल मोशन त्याला म्हटलं जातं. 2D मोशन ते पुढं आहे. सो हे सगळं 1D मोशनचं रिलेटेड आहे. चला लिहून घ्या सगळं. सो दिस इज अबाउट द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. चला. सो हा आपला या टॉपिकचा एक पार्ट कंप्लीट झाला. ऑलमोस्ट 50% पार्ट म्हणून आपण 1 डायमेन्शनल मोशन, ज्याला की आपण रेक्टिलिनियर मोशन म्हटलं होतं ना. एकाच डायरेक्शनला जर एखाद्या ऑब्जेक्टची मोशन असेल तर त्याला आपण 1 डायमेन्शनल मोशन असं म्हटलं. सो हा जवळपास 1 डायमेन्शनल मोशनचा पार्ट जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण काय करूया, याच्या रिलेटेड थोडेसे जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करायचा प्रयत्न करू. चल ओके. सो मी क्वेश्चन देतो तुम्हाला समोर. तुम्ही काम काय करायचं आहे, ही पहिल्यांदा नोट्स काढून घ्या ह्या आत्ता पहिला झालेल्या पॉईंटशी, आणि याच्याच खाली मी जे आता क्वेश्चन देईन MCQ, तो आधी व्हिडिओ पॉज करायचा, तो क्वेश्चन आधी लिहून घ्यायचा. मी ते क्वेश्चन तुम्हाला देईन. ओके. सो तो क्वेश्चन तुम्ही व्हिडिओ पॉज करून आधी क्वेश्चन लिहून घ्यायचा आणि मग प्ले करून त्याचं जे काय आन्सर मी सांगितलं आहे ते आधी व्यवस्थित बघायचं आणि मग पुन्हा व्हिडिओ पॉज करून ते आन्सर लिहून घ्यायचं. सो अशा पद्धतीनं MCQचे आन्सर लिहायचा प्रयत्न करा सगळ्यांनी. बघा डेफिनेटली तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाईल. चला क्वेश्चन फर्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग चेंजेस व्हेन ए पार्टिकल इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता पार्टिकल जर युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असेल तर स्पीड व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन चेंज होणार नाही. स्पीड व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन हे सगळं युनिफॉर्म असेल ना, कॉन्स्टंट असेल. मग चेंज काय होऊ शकतो तर रेडियस वेक्टर. आता रेडियस वेक्टरचा अर्थ काय बघा. सो कोण चेंज होऊ शकतो,
सॉरी पोझिशन वेक्टर म्हणतो ना, सॉरी. सो चेंज कोण होऊ शकतो? पोझिशन वेक्टर चेंज होऊ शकतो ना. व्हॉट इज मीन बाय पोझिशन वेक्टर? एक असा वेक्टर की तो त्या पार्टिकलची काय दाखवतोय? पोझिशन दाखवतोय ना. मग आपण एक याचं एक्झाम्पल घेऊया, व्हेकलचं एक्झाम्पल घेऊया. एक व्हेकल आहे आणि ते व्हेकल स्पीड, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन कॉन्स्टंटनं चाललेलं आहे. मग सध्या एक व्हेकल इथं आहे, ते 20च्या स्पीडनं चाललं आहे असं आपण म्हणूया. मग 20च्या स्पीडनं चाललं आहे. मग 1 मिनिटानं बघितलं तर ते व्हेकल कुठं असेल? इथंच असेल का? नाही, तर ते पुढं कुठं तर असेल. 20च्या स्पीडनं चाललंय ना, सो ते पुढं पुढं चाललेलं आहे. सो पुढं पुढं चाललेलं आहे याचा अर्थ त्याची पोझिशन काय होत चाललेली आहे? अरे पोझिशन चेंज होत चाललेली आहे. सो पोझिशन दाखवणारा जो काही वेक्टर असेल त्याला पोझिशन वेक्टर म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात ती पोझिशन आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर थोडक्यात. सो डिस्प्लेसमेंट काय होणार आहे? साहजिकच वाढत जाणार आहे. बघा ना, आता मी 20च्या स्पीडनं इथं आहे समजा, तर थोड्या वेळावर बघितलं तर मी थोडंसं पुढं असणार आहे. सो माझी पोझिशन जी आहे, माझं डिस्प्लेसमेंट जे आहे ते काय होत चाललेलं आहे? चेंज होत चाललेलं आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट द पोझिशन वेक्टर इज चेंजिंग, इज चेंजिंग. सो डी ऑप्शन म्हणून याला लक्षात आलं? बघा ऑप्शन्स. सो विच ऑफ द फॉलोइंग चेंजेस? सो पोझिशन वेक्टर मे बी और पोझिशन वेक्टर इज चेंजिंग और इट इज चेंजेस. नेक्स्ट सेकंड बघा, इफ डिस्टन्स कवर्ड बाय अ पार्टिकल इज 0, व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स डिस्प्लेसमेंट? डिस्टन्स कवर्ड 0 आहे. आता डिस्टन्सचा अर्थ आपण बघितला की जी ॲक्च्युअल लेंथ आहे किंवा टोटल लेंथ आहे त्याला आपण काय म्हणतो? डिस्टन्स म्हणतो. सो ॲक्च्युअल लेंथ, ॲक्च्युअल लेंथ, ज्याला की आपण पाथ लेंथ पण म्हटलं होतं ना. पाथ लेंथ म्हणजेच काय? हे थोडक्यात डिस्टन्स आहे. आणि आता हेच डिस्टन्स काय दिलंय? 0 दिले. तर डिस्प्लेसमेंट काय असेल? डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट पण काय असू शकतं? 0 असू शकतं. याचा अर्थ काय बघा, डिस्टन्सच नाही आहे तिथं, म्हणजे पार्टिकल डिस्प्लेस व्हायचा प्रश्नच येत नाही ना. सो इट मस्ट बी 0 म्हणू शकतो. सो डी ऑप्शन चेक करा. सो डी ऑप्शन, इट मस्ट बी 0. इट मस्ट बी, इट मीन्स डिस्प्लेसमेंट मस्ट बी 0. सो दिस इज द आन्सर. बघा समजलं का? सो डिस्टन्स जर 0 असेल तर डिस्प्लेसमेंट ऑब्विसली काय असणार आहे? 0 असणार. अजून एक केस तुम्हाला सांगतो. सर्क्युलर मोशन घेऊया. सपोज एक पार्टिकल इथं आहे एला, तो असा फिरून पुन्हा बीला आला, म्हणजे एलाच आला. सो ए आणि बी पोझिशन त्याची कशी आहे? सेम आहे. सो या केसमध्ये डिस्टन्स किती झालं बघा? डिस्टन्स झालं 2πr, समजा आर रेडियस आहे. ओके. आणि डिस्प्लेसमेंट या केसमध्ये किती झालं बघा? का तर पार्टिकल फिरून पुन्हा तिथंच आला ना. सो शॉर्टेस्ट पाथ म्हणू शकतो आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे. सो या केसमध्ये डिस्प्लेसमेंट किती? 0. पण डिस्टन्स मात्र किती केलं कवर? ॲक्च्युअल लेंथ, ॲक्च्युअल लेंथ किंवा पाथ लेंथ ज्याला की डिस्टन्स म्हटलं ते किती कव्हर केलं? पूर्ण एक सर्कल, म्हणजे 2πr कव्हर केलं ना. सो इन दिस केस द डिस्टन्स इज 2πr अँड डिस्प्लेसमेंट इज 0. समजलं? चला नेक्स्ट. The velocity versus time graph of a body in a straight line is as shown in figure. The displacement of the body in 5 seconds is. एक ग्राफ दिलेला आहे तुम्हाला. बघा पहिल्यांदा मी ग्राफ ड्रॉ करतो. क्वेश्चन मध्ये बघा सगळ्यांनी. This is 1 2, this is -1 -2, then 1 2 3 4 5. This is what time, which is in second, and this is what velocity, which is मीटर पर सेकंद असणार. बरोबर. सो 2 ला लाईक दिस, 3 ला, देन 4, ओके, अँड देन 5. हे इथं आहे बघा. हा -2 पॉईंट आहे, हा 1 पॉईंट आहे आणि हा +2 पॉइंट आहे. सो क्वेश्चन इज व्हॉट? द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके. आता ग्राफ चेक करा सगळ्यांनी. सो ग्राफ इज व्हेलॉसिटी अँड टाइम.
और इन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, व्हेलॉसिटी आणि टाइम मधला ग्राफ आहे हा. ओके, सो आपल्याला माहिती आहे की काल आपण बघितलं होतं की डिस्प्लेसमेंट किंवा जे डिस्टन्स असतं, जे काही डिस्टन्स आता टोटल 5 सेकंड म्हणजे इथून इथपर्यंत जायचं आहे आपल्याला. ओके, सो एवढ्यात जे काही डिस्प्लेसमेंट असेल, डिस्टन्स असेल ते फाइंड करायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय फाइंड करावं लागेल, एरिया फाइंड करावं लागेल. आठवतंय, एरिया म्हणजे डिस्टन्स असतं ना, लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे. मग आता एरिया कुठला फाइंड करायचा, तर काय करायचं, पहिल्यांदा हा एरिया शेडेड करून घ्यायचा लाईक दिस. पुन्हा हा एरिया शेडेड करायचा, पुन्हा हा एरिया शेडेड करायचा. ओके, इथे एक लाईन आपण ड्रॉ करूया अशी. सो बघा किती एरिया मिळाले बघा, हा पहिला ट्रायंगल मिळाला, हा दुसरा ट्रायंगल मिळाला, हा तिसरा ट्रायंगल मिळाला आणि हा एक स्क्वेअर मिळाला. सो 1 2 3 4. बघा हे चौघजण मी तर ड्रॉ केले. सो चौघांचे एरिया काढायचे. मग चौघांचे एरिया काढले की त्याला काय म्हणायचं आपण, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट म्हणून म्हणायचं. बघा डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया. ओके, सो मग आता चौघांचे आपल्याला काय करायला लागतील, एरिया काढायला लागतील. मग चौघांचे एरिया काढायसाठी काय करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा ट्रायंगल दिसतोय ना, सो मी लिहितो इथं एरिया इज इक्वल टू, सो पहिल्याचा एरिया काय असणार बघा, 1/2 हे डिस्टन्स म्हणजे हे किती आहे 2 इंटू हे डिस्टन्स म्हणजे किती आहे 2 प्लस याचा एरिया कसा असणार 1/2 ट्रायंगलच आहे ना, हे डिस्टन्स बेस 1 आहे बघा, 2 to 3 1 आहे ना, हे एवढं इंटू हाईट 2 प्लस तिसरा किती आहे बघा 1/2, हे डिस्टन्स किती आहे 1, हे डिस्टन्स किती आहे -2 आहे बघा. इथं फक्त लक्षात ठेवा हे -2 आहे ना, निगेटिव्हला म्हणून निगेटिव्ह येणारा एरिया प्लस ह्याचा एरिया कसा असतो लांबी आणि रुंदी ना, सिंपल. सो 1 into 1, येस दिस इज युअर आन्सर. बघा सो एरिया काढला आणि एरिया म्हणजेच काय म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स म्हणतो ना या केसमध्ये. ओके, मग आता हा एरिया फाइंड करू शकतो आपण. सो एरिया इज इक्वल टू म्हणतो मी, सो हे 2 ला 2 जाईल, सो हे 2 राहील प्लस हे 2 ला 2 जाईल, सो 1 राहील प्लस सॉरी हे मायनस होईल, हे -1 होईल बघा आणि प्लस हे 1 होईल. सो इट बिकम्स 3. सो एरिया इज डिस्टन्स, सो 3 मीटर वी कॅन से दॅट. येस, सो बी ऑप्शन. मग समजलं का, आपण जो काल व्हेलॉसिटी आणि टाइमचा जो ग्राफ बघितलेला होता, व्हेलॉसिटी आणि टाइमचं जे रिलेशन असतं ते बघितलं होतं कालच्या पॉईंटमध्ये, त्या बेसवरचा हा क्वेश्चन आहे. सो वी कॅन से दॅट 3 मीटर इज द डिस्टन्स और 3 मीटर इज द एरिया. सिंपल, समजलं का बघा. सो कालचा ग्राफ आणि यातलं रिलेशन दोन्हीचा संबंध व्यवस्थित लागतोय का बघा. मी सांगितलं होतं की शेडेड रिजन जो आहे त्याचा एरिया फाइंड करायचा. ओके, मग शेडेड रिजनचा एरिया फाइंड केला की आपल्याला ते काय मिळतं, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स मिळतं. सो एरिया इज इक्वल टू डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. ओके, सो टाइम आणि व्हेलॉसिटीज मल्टिप्लिकेशन करतो ना आपण थोडक्यात, सो डिस्टन्स मिळालं. सो 3 मीटर इज द आन्सर. सो ऑप्शन बी इज करेक्ट. चला लिहून घ्या हे. नेक्स्ट, the velocity time relation of a particle starting from rest is given by v is equal to kt, where k is equal to 2 meter per second square. The distance traveled in 3 seconds is, आपल्याला v is equal to kt दिले आहे बघा, गिवन ॲज वेल k दिलेला आहे. सो k किती दिलेला आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. येस, मग हा के जर इथं आपण पुट केला तर हा याच्याने ओळखा मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे हे काय आहे ॲक्सेलरेशन आहे. सो देअरफॉर हा जर इथं पुट केला तर v इज इक्वल टू काय येणार 2t येणार. सो व्हेलॉसिटी आपल्याला किती मिळाली आता 2t मिळाली. पुढं द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 3 सेकंड इज, सो टाइम इज इक्वल टू 3 सेकंड दिलेला आहे. ओके, सो आपल्याला काय करायचं डिस्टन्स काढायचा. डिस्टन्स म्हणजे एक्स म्हणतो मी. सो एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, सो आता आपल्याला व्हेलॉसिटी एवढी दिलेली आहे 2t. ठीक आहे, तर व्हेलॉसिटीवरनं आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे आणि पर्टिक्युलर इक्वेशन दिलेलं आहे v इज इक्वल टू kt, त्यात k दिलेला आहे. तर आपल्याला एक फॉर्म्युला असा लिहिता येईल का बघा. सो एक्स इज इक्वल टू
इंटिग्रेशन ऑफ व्हिलॉसिटी इंटू टाईम. चालेल का? शेवटी व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईमच होतं ना. सो आपण हा फॉर्म्युला लिहू शकतो. डेरिव्हेटिव्हच्या रिव्हर्स झालं बघा हे. सो एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू टाईम. सो व्ही किती दिलेला आहे? 2t दिलेलं. सो 2tचं काय घ्यावं लागेल? इंटिग्रेशन. म्हणजे आपल्याला कोण निघेल? डिस्टन्स निघेल किंवा डिस्प्लेसमेंट निघेल. सो डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू 2 कॉमन घेऊया, आतमध्ये टी इंटू डी टी आलं बघा. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आठवा. इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स किती लिहित होतो आपण? एक्स स्क्वेअर अपॉन 2 लिहित होतो. तसं इंटिग्रेशन ऑफ टी डी टी किती येणार? तर टी स्क्वेअर अपॉन 2 येणार. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू हे 2, सो हे टी स्क्वेअर अपॉन 2. सो दिस इज अवर आन्सर. बट दिस इज नॉट द व्हॅल्यू, बट वी कॅन पुट सिन्स टी इज इक्वल टू 3 सेकंड. हा टी जर इथं पुट केला तर एक्स किती मिळेल? देअरफॉर 2 इंटू 3चा स्क्वेअर अपॉन 2. सो इट मे कॅन्सल. सो एक्स इज इक्वल टू 9 मीटर. येस, ए ऑप्शन. चेक करा. सो व्हिलॉसिटी फाइंड, डिस्टन्स फाइंड करण्यासाठी व्हिलॉसिटीज इंटिग्रेशन घेतलं. लक्षात येते का बघा? सो इंटिग्रेशनच्या रूल प्रमाणे हे पुट केलं आणि मग एक्स इज इक्वल टू 9 मीटर फाइंड आउट केलेला आहे. सो हे ऑप्शन आहे का बघा. चला नेक्स्ट. ओके. The velocity time graph of two objects make angle 30 degree and 60 degree with time axis. Then the ratio of their acceleration is. Velocity आणि time आता दिलेला नाही आहे ग्राफ, पण आपण काढूया. velocity in time म्हणूया ना. velocity is meter per second and time is in second. So acceleration चा फॉर्म्युला काय असतो? velocity upon time ना. बघा, velocity upon time acceleration. बरोबर. acceleration is equal to velocity upon time. velocity is equal to distance upon time. आता मला सांगा, इथं आपल्याला velocityचा आणि टाइमचा ग्राफ दिलेला आहे. सो याच्यावरून आपण काय काढू शकतो? ऍक्सेलरेशन काढू शकतो. ओके. आता विचारलंय की ऍक्सेलरेशनचा रेशो किती, पण दोन अँगल दिलेले आपल्याला. एक अँगल दिलेला आहे 30 डिग्री. समजा एक इथं कुठं तर पार्टिकल आहे असं म्हणतो मी. सो हा अँगल आहे 30 डिग्री. ओके. आणि दुसरा आहे तो 60 डिग्री. फॉर एक्झाम्पल असं म्हणतो ए पार्टिकल बी पार्टिकल. सो हा बीचा अँगल आहे तो किती आहे? 60 डिग्री आहे ना हा. तर आपल्याला विचारलंय ऍक्सेलरेशनचा रेशो म्हणजे A1 अपॉन A2 म्हणूया आपण. ओके. आता मला सांगा, ह्या पहिला जो ट्रायंगल तयार झालाय मी, त्याच्यामध्ये टॅन थिटा जर वापरला तर टॅन थिटा काय येईल? अपोजिट YA म्हणतो मी, हा YA आणि हा XA म्हणतो इथपर्यंत. चालेल. सो YA अपॉन XA म्हणू शकतो मी. चालेल का बघा? तर YA म्हणजे काय? व्हिलॉसिटी आहे ना, आणि XA म्हणजे काय? टाइम आहे. सो व्हिलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे काय झालं? हे ऍक्सेलरेशन झालं पहिल्या पार्टिकलचं, जो की 30 डिग्री अँगल करतो त्याचं ऍक्सेलरेशन हे एवढं झालं. दुसऱ्याचं बघा, टॅन ऑफ थिटा म्हणजे टॅन ऑफ 60 इज इक्वल टू, याला म्हणूया आता YB म्हणूया, याला YB एवढ्या डिस्टन्सला, आणि ह्या टोटल डिस्टन्सला आपण XB म्हणूया. सो YB अपॉन XB ना. टॅनचा फॉर्म्युला काय असतो? अपोजिट अपॉन ॲडजस्टंट ना. सो आपण ह्याला, मग आता ही व्हिलॉसिटी आहे ना, व्हिलॉसिटी अपॉन टाइम. सो व्हिलॉसिटी अपॉन टाइम कोण असतं? ॲक्सेलरेशन. सो हे दुसरं ॲक्सेलरेशन झालं. सो ह्या दोघांचा रेशो घ्यायचा म्हणजे थोडक्यात काय? टॅन थिटा 1 आणि टॅन थिटा 2 म्हणूया, यांचा रेशो घ्यायचा आहे. सो देअरफॉर A1 अपॉन A2 इज इक्वल टू व्हॉट? टॅन ऑफ थिटा 1 अपॉन टॅन ऑफ थिटा 2. मग टॅन थिटा म्हणजे किती टाकायचं? सो टॅन 30 पहिला अँगल दिलेला आहे, टॅन 30 अपॉन टॅन 60 टाका. ओके. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू टॅन 30 किती? 1 अपॉन √3 आणि टॅन 60 किती? √3. सो इट इज 1 अपॉन √3 इंटू √3. सो इट इज 1 अपॉन 3. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू, कसं सोडवलेलं आहे बघा. सो सी ऑप्शन. चेक, राईट डाऊन दिस वन. सो सी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. चला. सो लिहिलं असेल हे.
रफ करतो मी. चल नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ टू ऑब्जेक्ट्स मुव्हिंग विथ सेम स्पीड अँड इन द सेम डायरेक्शन. मग अशीच बघितलं, जर दोन ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट ए आहे आणि एक ऑब्जेक्ट बी आहे, तर याची व्हेलॉसिटी आहे समजा VA, याची व्हेलॉसिटी आहे समजा VB, तर दोघांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती असते VA मायनस VB. पण जर सेम व्हेलॉसिटीने जात असतील तर VA मायनस सेम आन्सर किती येणार आहे 0 येणार. आणि डायरेक्शन पण कशी आहे सेम डायरेक्शन आहे. हे जर डायरेक्शन एकाच्या अपोजिट असती तर इथं मायनस VB असं झालं असतं बघा. पण डायरेक्शन सेम असल्यामुळे दोघांची काय होणार आहे सिंपल सबट्रॅक्शन होणार. आणि दोन पार्टिकल जर सेम व्हेलॉसिटीने एखाद्या डायरेक्शनला जात असतील तर त्यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती मिळणार आहे आपल्याला 0 मिळणार आहे. सो लुक ॲट द आन्सर B. सो वी कॅन से दॅट B इज द आन्सर. सो 0. कळतंय. नेक्स्ट, फॉर युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन. बघा पुढचा क्वेश्चन. फॉर युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द स्लोप ऑफ द VT ग्राफ इज. स्लोप ऑफ द VT ग्राफ, VT म्हणजे व्हेलॉसिटी आणि टाइम. ऑप्शन्स आहेत निगेटिव्ह, 0, पॉझिटिव्ह आणि इन्फायनाईट. युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड, मी तुम्हाला काल सांगितलं होतं बघा की ॲक्सेलरेशन म्हणजे काय व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे. व्हेलॉसिटी जर इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये वाढत असेल तर ॲक्सेलरेशन आपल्याला कसं मिळतं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मिळतं. कालचं आपण कायनॅमॅटिकल इक्वेशनमध्ये सुद्धा कंडिशन काय कन्सिडर केली होती बघा युनिफॉर्म ॲक्सेलरेशनची. ओके, सो आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचा अर्थ बघा व्हेलॉसिटी इक्वल इंटरवल ऑफ टाइम अशी वाढत चाललेली आहे. लाईक दिस इज इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो व्हेलॉसिटी वाढत चाललेली आहे. ओके, मग हा जो स्लोप आहे या स्लोपला कसला स्लोप म्हटलं जातं दिस इज पॉझिटिव्ह स्लोप. आणि निगेटिव्ह स्लोप कधी असतो जेव्हा व्हेलॉसिटी अशी मिळेल तेव्हा निगेटिव्ह स्लोप असतो. खाली येतोय ना, सो वरती चाललोय म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप म्हणायचं आणि खाली येतोय म्हणजे निगेटिव्ह स्लोप म्हणायचं. सो व्हेलॉसिटी टाइममध्ये युनिफॉर्मली ॲक्सेलरेशन जर असेल तर पॉझिटिव्ह स्लोप मिळतो. म्हणून याचा ऑप्शन काय असेल C असेल पॉझिटिव्ह. लक्षात येते का बघा. सो दिस इज द पॉझिटिव्ह स्लोप एक्झाम्पल. म्हणजे ॲक्सेलरेशन जर कॉन्स्टंट असेल तर व्हेलॉसिटी काय होते इन्क्रीज होते. पण कशी इन्क्रीज होते पॉझिटिव्हली इन्क्रीज होते. वरती चालले ना, वरती चालले याचा अर्थ काय पॉझिटिव्हली इन्क्रीज होते. म्हणजे जेव्हा आपण फॅन सुरू करतो तेव्हा फॅन असा फिरत जातो बघा. सो फॅन व्हेलॉसिटी काय होत चाललेली आहे वाढत चाललेली आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन कसं असेल युनिफॉर्म असेल. सो पॉझिटिव्ह स्लोप आपल्याला मिळणार आहे. सो C ऑप्शन असेल. बघा समजतंय का, थोडंसं थेरॉटिकल थोडंसं कन्सेप्च्युअल. नेक्स्ट, इफ द पार्टिकल इज ॲट रेस्ट देन XT ग्राफ कॅन बी ओनली. XT ग्राफ म्हणजे डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ. आठवतोय कुठला ग्राफ बघा. ऑप्शन्स आहेत पॅरलल टू पोझिशन X ॲक्सिस, पॅरलल टू टाइम X ॲक्सिस, इन्क्लाइन विथ ॲक्यूट अँगल, इन्क्लाइन विथ ऑप्ट्यूस अँगल. ॲक्यूट आणि ऑप्ट्यूस अँगल म्हणजे काय स्मॉल आणि ग्रेटर ना, लघु कोन आणि विशाल कोन म्हणतो ना. सो ऑप्ट्यूस आणि ॲक्यूट. सो इफ द पार्टिकल इज ॲट रेस्ट देन XT ग्राफ कॅन बी ओनली. समजा पार्टिकल इथं होता, इथून आता रेस्ट असेल, पार्टिकल इज ॲट रेस्ट असं होतं ना ग्राफ. X कॉन्स्टंट, कॉन्स्टंट काय आहे कारण पार्टिकल रेस्ट आहे. बरोबर आहे का बघा. सो टाइम ॲक्सिस आहे इथे. X ॲक्सिस म्हणजे कोण आहे टाइम ॲक्सिस आहे ना. सो हा जो आपल्याला ग्राफ मिळाला तो टाइम ॲक्सिसला कसा मिळाला बघा पॅरलल मिळाला. बरोबर आहे का बघा. मग पार्टिकल तुम्ही कुठेही घ्या, इथं घ्या इथं घ्या इथं घ्या किंवा अगदी जवळ घ्या, काहीतरी डिस्टन्सवरती घेऊया ना थोडंसं. कुठं जरी घेतलं तरी प्रत्येक वेळेला आपल्याला ॲक्सिस कसा मिळणार आहे किंवा जो ग्राफ मिळणार आहे तो कसा मिळणार आहे हा या टाइम ॲक्सिसला पॅरलल मिळणार आहे. सो T ॲक्सिसला ग्राफ मिळणार आहे तो पॅरलल मिळेल. सो पॅरलल टू टाइम ॲक्सिस. सो B ऑप्शन चेक करा. ओके, सो पॅरलल टू X ॲक्सिस वी कॅन से दॅट. नेक्स्ट, if the particle the XT graph of an object having uniformly accelerated motion is. XT graph पुन्हा XT ग्राफ झालेला आहे बघा. आता इथं ॲक्सेलरेशन कसं आहे
युनिफॉर्म, युनिफॉर्मचा अर्थ काय, कॉन्स्टंट आहे. सो ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर व्हेलॉसिटी काय होते, व्हेलॉसिटी इन्क्रीजेस, व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे. व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली तर डिस्टन्स पण काय होणार आहे, एक्स इज ऑल्सो इन्क्रीजेस. चालेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया, लाईक दिस. ओके. सो फॉर एक्स टी ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन, जो ग्राफ मिळणार आहे तो कसा असेल, स्ट्रेट लाईन तर नाही आहे अजिबात, सर्कल तर नाही आहे. आता पॅराबोला आणि हायपरबोला बघा, तर मी तुम्हाला थोडक्यात ग्राफचे रिलेशन सांगतो. स्ट्रेट लाईन म्हणजे अशी, सर्कल म्हणजे असा, पॅराबोला म्हणजे असा आणि हायपरबोला म्हणजे असा. ओके. सो या 4 ग्राफमधला हा कुठला ग्राफ असू शकतो बघा. जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर या ग्राफचं आणि या ग्राफचं कन्क्लुजन किंवा या ग्राफचं आणि या ग्राफचं रिप्रेझेंटेशन सेम दिसते. भले पुढे जाऊन हा ग्राफ कमी होईल, डिस्प्लेसमेंट कमी होईल असं आपण म्हणूया. ओके. कारण व्हेलॉसिटी काय होणार आहे, पुन्हा डिक्रीज होणार आहे असं आपण म्हणलं जरी, पण इथपर्यंत जर ग्राफचं नेचर बघितलं तर हे कुणासारखं दिसते, पॅराबोलासारखं दिसते. सो आपण याला काय म्हणू शकतो, द ग्राफ इज सिमिलर विथ द पॅराबोला. हे ग्राफचे किंवा जॉमेट्री शेप आहेत ना त्याचे टाइप्स आहेत, स्ट्रेट लाईन, सर्कल, पॅराबोला, हायपरबोला. इलिप्स अजून एक असतो, इलिप्स अजून याच्यापेक्षा असा अंडाकृती असतो, इलिप्स. ओके. सो वी कॅन से दॅट द ग्राफ इज लाईक पॅराबोला, नॉट एक्झॅक्टली पॅराबोला बट इट इज लाईक पॅराबोला. सो पॅराबोला सारखा हा ग्राफ आपल्याला दिसतोय असं आपण म्हणूया. चला नेक्स्ट. The slope of xt graph at any point gives, पुन्हा स्लोप ऑफ xt ग्राफ आहे असं आपण म्हणूया. तर आता x आणि t चं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला काय मिळतं, व्हेलॉसिटी मिळतं. व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन टाइम. ओके. सॉरी, डिस्टन्स अपॉन टाइम घेतलं तर आपल्याला काय मिळते, व्हेलॉसिटी मिळते. किंवा व्हेलॉसिटी आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन केलं की डिस्टन्स मिळतं. सो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणूया, कारण राहिलेल्या ऑप्शनमध्ये व्हेलॉसिटी कुठंच दिसत नाहीये. सो ए ऑप्शन चेक करा. सो वी कॅन से दॅट द स्लोप ऑफ एक्स टी ग्राफ ॲट एनी पॉईंट गिव्स इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. समजला बघा. सो याचा ऑप्शन असेल ए, दॅट इज व्हेलॉसिटी. नेक्स्ट, द एरिया अंडर व्हीटी ग्राफ गिव्स. आता एरिया म्हणजे किती तर वेळा सांगितलं तुम्हाला, व्हीटी ग्राफ आहे समजा, तर हा जो एरिया आहे या ग्राफच्या अंडरचा, समजा असा ग्राफ आहे असं आपण कन्सिडर करूया, तर या ग्राफला आपण काय म्हणतो, एरिया. सो एरिया आपल्याला काय देतं, डिस्प्लेसमेंट किंवा काय देतं, डिस्टन्स देतं. मग एरिया कसा आहे त्याच्यावर ना, जर ट्रँगल असेल तर आपण ट्रँगलचा एरिया काढतो. सो डिस्प्लेसमेंट, सो वी कॅन से दॅट सी ऑप्शन. सो एरिया अंडर व्हीटी ग्राफ गिव्स डिस्प्लेसमेंट. Okay, let's see next. Okay, question बघा. A boat crosses a river with a velocity of 8 km per hour. If the resulting velocity of a boat is 10 km per hour, then the velocity of the river water is. Okay. A boat crosses a river with a velocity of 8 km per hour. एक रिव्हर आहे असं आपण म्हणूया, दिस इज रिव्हर, आणि ही बोट आहे आणि ती बोट त्या रिव्हरला क्रॉस करणार आहे ना, म्हणजे अशी असेल. सो दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ द बोट, वी कॅन से दॅट. ओके. सो दिस व्हेलॉसिटी इज 8 km per hour. सो व्ही बी म्हणूया आपण 8 km per hour. नेक्स्ट, इफ द रिझल्टिंग व्हेलॉसिटी ऑफ बोट इज 10 km per hour, देन द व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर. आता व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर म्हणजे ही व्हेलॉसिटी म्हणून ना इकडं, लाईक दिस. ओके. सो व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर इज क्वेश्चन मार्क अँड रिझल्टिंग व्हेलॉसिटी ऑफ बोट इज 10 km. सो आपण आता रिझल्टिंग व्हेलॉसिटी कुठं असेल मला सांगा, मग इथं असेल, लाईक दिस. सो दिस इज वॉट रिझल्टिंग व्हेलॉसिटी, ज्याला आपण व्ही आर रिव्हर म्हटलं. आता रिझल्टिंग व्हेलॉसिटी म्हणजे रिझल्ट म्हणतो.
So resulting velocity is what? 10 km/h. बघा, ही वेलोसिटी दिलेली आहे, ही वेलोसिटी काढायची आहे, ही वेलोसिटी दिलेली आहे. ओके, म्हणजे थोडक्यात रिझल्टंट दिलेला आहे, एक बाजू दिलेली आहे, दुसरी बाजू काढायची. मग आपण याचा फॉर्म्युला कसा तयार करूया? सो रिझल्टंट इज इक्वल टू अंडर रूट या दोघांचा स्क्वेअर असेल ना, बोटच्या वेलोसिटीचा स्क्वेअर प्लस रिव्हरच्या वेलोसिटीचा स्क्वेअर. हे वेक्टर्स आहेत ना सगळे. सो आपण वेक्टरचा रूल यूज करूया. सो वेक्टरच्या रूलनुसार मॅग्निट्यूड कसं काढतो आपण? समजा दोन वेक्टर्स असतील आपल्याकडं, तर दोन्ही वेक्टरचा स्क्वेअर रूट घेऊन आपण त्यांच्या मॅग्निट्यूड व्हॅल्यूचा स्क्वेअर करतो, म्हणजे आपल्याला रिझल्टंट मिळतो. आता बघा, आपल्याला हे दिलंय, हे दिलंय आणि हे सॉल्व्ह करायचं. सो आपल्याला याचा पहिल्यांदा स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअर, हे स्क्वेअर रूट निघून जाईल, प्लस हे व्ही आर होईल, व्ही आर स्क्वेअर होईल. सो व्ही आर स्क्वेअर किती मिळेल आपल्याला? व्ही रिझल्टंटचा स्क्वेअर मायनस व्ही बीचा स्क्वेअर. मग व्ही रिझल्टंट किती आहे? 10. सो इट बिकम्स 100 आणि हे किती आहे? 64. सो इट बिकम 36. सो रिव्हर आपण म्हणू शकतो 6 km/h. सो येस, सो 6 km/h. बी ऑप्शन चेक करा. सो व्ही आर इज इक्वल टू 6 km/h. दिस इज अवर आन्सर. लक्षात आलं का? बघा काय केलं तुम्हाला? स्केलर वेक्टर आठवते? सो स्केलर वेक्टरमध्ये आपण जे वेक्टर्स बघितलं होतं, तर त्या वेक्टर्समध्ये आपण दोन व्हॅल्यूजवरनं रिझल्टंट काढत होतो. मग अगदी ते वेक्टरच्या फॉर्ममध्ये असेल किंवा मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये असेल, आपण ते फाइंड आउट करत होतो. सो त्या रूलप्रमाणे जर बघितलं तर आपल्याला फॉर्म्युला हा रिझल्टंटचा असा मिळतो. आठवते? रिझल्टंट आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थीटा म्हणलो होतं. पण आता इथं काय अँगल आपण 90 घेऊ शकतो ना. ओके, सो 90 घेतल्यामुळे पुढची टर्म आली नाही, फक्त राहिली काय? पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर राहिली. म्हणजेच काय? ही बाजू आणि ह्या बाजूचा स्क्वेअर राहिला. सो मग फक्त हे पुढे मॅथमॅटिकली सॉल्व्ह केलं. बघा समजलं का? सो वी कॅन से दॅट द ऑप्शन बी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, चलो पुढचा घेऊया क्वेश्चन. A 50 meter long train is moving to north at speed of 10 meter per second. नॉर्थला एक ट्रेन मूव्ह होते, आपण असं म्हणूया दिस इज नॉर्थ साइड. ज्या ट्रेनची लेंथ आहे 150 मीटर आणि ज्या ट्रेनची व्हेलॉसिटी आपण म्हणूया व्ही टी म्हणूया. सो व्ही टी दिलेला आहे 10 मीटर पर सेकंड. येस, 10च्या स्पीडनं ती ट्रेन वरती चाललेली आहे. ए पॅरट फ्लाइंग टुवर्ड साऊथ, आणि इकडून एक पॅरट यायला लागलेला. पॅरट पोपट येतो एक वरून, टुवर्ड साऊथ जो जाणार आहे. सो इकडे जायचं आहे त्या पॅरटला. ओके, ट्रेनच्या अपोजिट साईडनं तो येतोय. क्रॉसेस द ट्रेन, आणि त्या पॅरटचं स्पीड दिलेला आहे, स्पीड ऑफ पॅरट म्हणूया. सो इट इज 5 मीटर पर सेकंड. सो ह्या स्पीडनं तो काय करेल? ट्रेनला क्रॉस करेल. देन द टाइम टेकन बाय द पॅरट टू क्रॉस द ट्रेन वुड बी. तर याला, या ट्रेनला इथून इथपर्यंत क्रॉस करायला म्हणजे एवढं किती टाइम लागेल? व्हॉट इज द टाइम? प्रश्न समजला का? बघा, एक ट्रेन आहे, ती ट्रेन 10च्या स्पीडनं, ज्या ट्रेनची लेंथ 150 मीटर दिलेली आहे, ती नॉर्थला चाललेली आहे, आणि तिकडून एक पॅरट आला, तो 5च्या स्पीडने येतोय 5 मीटर पर सेकंड. तर तो या ट्रेनला आता क्रॉस करणार आहे. मग पॅरट बघा इथून असा येईल आणि इकडे निघून जाईल. सो इथून इथपर्यंत असताना पॅरटला किती वेळ लागेल, म्हणजे ट्रेन क्रॉस करायला किती वेळ लागेल? सो टाइम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो बेसिक फॉर्म्युला आधी वापरूया आपण. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणूया आपण. ओके, सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणूया. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. चालेल. सो आता डिस्टन्स तर माहीत झालं हे आपल्याला, दॅट इज एल. सो 150. पण आता व्हेलॉसिटी फक्त ही घेऊन चालेल का? ही घेऊन चालेल का? तर नाही. तर काय करायचं? इथून इथपर्यंतसाठी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी घ्यायची. ओके, मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी घ्यायला लागेल आपल्याला? ही आहे 5 आणि ही आहे किती? 10. म्हणजे ट्रेनची आहे 10 आणि याची आहे 5. पण दोघांच्या डायरेक्शन्स कशा आहेत मला सांगा? अपोजिट आहेत. सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ पॅरट विथ रिस्पेक्ट टू ट्रेन किती घेतो आपण? व्हीपी मायनस व्हीटी घेऊया. सो व्हीपी आहे 5 आणि मायनस ही आहे 10. सो इट इज 15 मीटर पर सेकंड. सो वी कॅन हॅव द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. येस,
सो 15 मीटर पर सेकंद ही काय झाली आपली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी झाली, ज्याला आपण VPT म्हटलं बघा, पॅरेट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो हा जो V आहे हाच म्हणजे आपण VPT म्हणू. ओके, सो देअरफॉर वी कॅन पुट T इज इक्वल टू, दिस इज 150 and VPT is 15, so 150 upon 15, so it becomes 10 सेकंद. सो त्या पॅरेटला इथून इथपर्यंत जायला 10 सेकंद लागते. आहे का बघूया आन्सर. येस 10, येस करेक्ट 10 सेकंद. सो ऑप्शन डी ऑप्शन. सो बघा काय केलं, एक ट्रेन आहे, ती ट्रेन अशी वरती चाललेली आहे, वरती इन द सेन्स नॉर्थला चाललेली आहे, ज्या ट्रेनची लेंथ दिलेली आहे एवढी 150 मीटर पर सेकंड, ज्या ट्रेनची व्हेलॉसिटी दिलेली म्हणजे एवढ्या व्हेलॉसिटीने ही ट्रेन चाललेली आहे. आता तो पॅरेट जो येतोय तो 5 मीटर्स पर सेकंद येतोय, तो पॅरेटला इथून इथपर्यंत जायला किती टाइम लागेल. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, बेसिक फॉर्म्युला लिहिला. डिस्टन्स माहिती आहे पण व्हेलॉसिटी मात्र ह्या 2 आहेत ना, मग 2 दिलेत म्हटल्यावर दोघांच्यावरनं एक व्हेलॉसिटी काढायची, मग 2 वरनं 1 म्हणजे काय रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फॉर्म्युला ना. मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, आपण वजाबाकी करतो, डिफरन्स घेतो, मागाशीच बघितलं होतं. पण एकाची व्हेलॉसिटी मात्र कशी आहे, रिव्हर्स आहे, म्हणून ती -10 घेतली. सो 5 + 10 झालं ना, सो इट बिकम्स 15. सो 15 ही व्हेलॉसिटी झाली, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, म्हणून ती इथं वापरायची. सो 150 upon 15 केलं की आपल्याला काय मिळणार आहे, टाइम मिळणार आहे. ओके, सो दिस इज द आन्सर अँड ऑप्शन इज डी फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. बघा सगळे MCQ व्यवस्थित लिहून घेतले का, क्वेश्चन आन्सर वाईज लिहून घ्या. सो इथं आपला हा 1D मोशन जो पार्ट आहे, जो की मोशन इन प्लेन मधला पहिला पार्ट जो आहे तो इथं संपतो विथ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, सम डिस्कशन. अजून याच्यामध्ये आपण आता पुढची थेरी बघायची ॲज वेल. टेक्स्टबुकच्या मागे जे अनसॉल्व दिलेले आहेत ते सगळे आपण पुन्हा शेवटी सॉल्व करायचे. सो आता पुढच्या लेक्चरला आपण काय करूया, जो 2 डायमेन्शनल मोशनचा पार्ट आहे तो सगळा कंप्लीट करूया आणि पुन्हा त्याच्यावरचं एक लेक्चर मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं घेऊया. आणि मग शेवटी बुकमध्ये दिलेले जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत किंवा बुकमध्ये जे दिलेले अनसॉल्व क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन करूया. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय की टेक्स्टबुक प्रमाणेच आपण जातोय, कारण CET पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं टेक्स्टबुक इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक गोष्ट टेक्स्टबुकमधली तुम्हाला वाचता आली पाहिजे. काही सॉल्व क्वेश्चन्स किंवा काही सॉल्व कन्सेप्ट ज्या आहेत त्या मी इथं घेत नाहीये. का घेत नाहीत, कारण ते तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून करायचे आहेत. म्हणजे बुकमध्ये काही जे आतमध्ये सॉल्व क्वेश्चन्स असतात ते सुद्धा तुम्ही स्वतः क्वेश्चन लिहून त्याचा आन्सर तिथं खाली लिहायचा आहे. तिथं तुम्हाला बुकमध्ये त्याचा आन्सर रेडी आहे, त्यामुळे ते मी इथं डिस्कस करत नाही. लक्षात येते. सो आपण पुढच्या लेक्चरला 2 डायमेन्शनल मोशन बघूया. मग 2 डायमेन्शनल मोशनमध्ये पुन्हा डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होतं ते, किंवा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 2 डायमेन्शनल मोशनमध्ये कशी असते, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोजेक्टाईल मोशन, जी की व्हेरी इम्पॉर्टंट मोशन आहे 2 डायमेन्शनल मोशनमधली. तर त्या प्रोजेक्टाईल मोशनचा इन डिटेल स्टडी आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये करूया. ओके, सो आजचं लेक्चर आणि मागचे काही 2 लेक्चर्स असतील त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करा. त्यामध्ये काही शंका असतील तर तशा त्या शंका लिहून ठेवा आणि मला त्या डाऊट सेशनला किंवा पर्सनल व्हॉट्सअप मेसेजवरती विचारा, तुम्हाला त्याचं मी आन्सर सांगत जाईल. ओके, सो थांबूया आपण आजच्या लेक्चरला. सो आजच्या लेक्चरची नोट्स एक पहिल्या पॉईंटची प्रिपेअर करा आणि हे जे काही 8-10 MCQज आपले झाले ते सगळे क्वेश्चन आन्सर टाईपमध्ये विथ ऑप्शन सगळं इन डिटेल ते लिहा आणि त्याचे आन्सर्स तिथं व्यवस्थित लिहा आणि त्याचा पुन्हा मग एकदा रिवाईज करा. लक्षात येते. प्रत्येक लेक्चर हे तुम्हाला अशा पद्धतीने केलं तर मग ते त्याचं कुठेतरी कॉन्फिडन्स येऊन एक चांगला अभ्यास हा होऊ शकतो. ओके, सो आज थांबूया आपण, भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.